प्रेक्षको नमस्कार. दूरदर्शन सह्याद्रीच्या हॅलो डॉक्टर या जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, आपल्या शरीराचा सर्वात मजबूत पाया जर कोणता असेल तर ते आपल्या शरीरामधील अस्थी म्हणजेच हाडे. परंतु या हाडांनाही कर्करोग होऊ शकतो ही बाब अनेकांना माहीत नसते. त्यामुळे योग्य वेळी निदान होत नाही आणि उपचारात सुद्धा विलंब होऊ शकतो. मात्र आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे हाडांच्या कर्करोगाचे निदान, उपचार आणि पुनर्वसन अधिक प्रभावीपणे शक्य झाले आहे. आणि याच अनुषंगाने आज आपला निवडलेला विषय आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. आजचा आपला निवडलेला विषय आहे हाडांचा कर्करोग जागरूकता महिना. हाडांचा कर्करोग जागरूकता महिना. मित्रो, हाडांच्या कर्करोग जनजागृती महिन्यानिमित्त आज आपण हाडांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात ती समजून घेणार आहोत. धोका कुणाला असतो हेही समजून घेणार आहोत. निदान, आधुनिक उपचार पद्धती, शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव, पुनर्वसन आणि प्रतिबंध याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथील प्रख्यात अस्थि कर्करोग तज्ञ डॉक्टर प्रभात भार्गव सर. सर, मी आपलं मनपूर्वक आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत करतो. नमस्कार. थँक्यू सर. मित्रो, आजच्या हॅलो डॉक्टर या विशेष भागामध्ये आपल्या सोबत उपस्थित आहेत कर्करोग उपचार क्षेत्रातील एक अत्यंत मान्यवर, अभ्यासू आणि संशोधनाभिमुख व्यक्तिमत्व डॉक्टर प्रभात भार्गव सर. सरांची अगदी संक्षिप्त अशी ओळख करून द्यायची झाली तर डॉक्टर प्रभात भार्गव हे मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्करोग विभागातील म्हणजेच मेडिकल ऑन्कोलॉजी या विभागातील प्राध्यापक असून गेल्या अनेक वर्षापासून ते कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचार, संशोधन आणि वैद्यकीय शिक्षण या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहे. अगदी MBBS, MD मेडिसिन आणि त्यानंतर मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये DM अशी त्यांची उज्ज्वल शैक्षणिक वाटचाल आहे. मित्रो, आधुनिक कर्करोग उपचार पद्धती, इम्युनोथेरपी, क्लिनिकल ट्रायल्स आणि पुराव्यावर आधारित वैद्यक म्हणजेच एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन या क्षेत्रात त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोलाचे असे संशोधन केले असून त्यांच्या नावावर 90हून अधिक संशोधन निबंध हे प्रकाशित झाले आहेत. ॲस्को म्हणजे अमेरिकन सोसायटी आणि एस्मो म्हणजेच युरोपियन सोसायटी सारख्या जागतिक परिषदांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव अनेक प्रतिष्ठित अशा पुरस्कारांनीही करण्यात आलेला आहे. रुग्णकेंद्रित उपचार, वैद्यकीय दृष्टिकोन आणि समाजामध्ये कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्याची त्यांची सातत्यपूर्ण ही बांधिलकी निश्चितच प्रेरणादायी आहे. आज हाडांचा कर्करोग जागरूकता महिना या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर त्यांच्याकडून आपण अनेक गैरसमज आपले जे आहेत या विषयाच्या अनुषंगाने ते दूर करून घेणार आहोत. चला तर मित्र, आपण आजचा विषय आपल्याला तर कळालेलाच आहे आणि आजचे पाहुणेही त्या विषयाचे अगदी ज्यांना प्रगल्भ असा अनुभव ह्या विषयाचा आहे आणि सखोल ज्ञान आहे अशा तज्ज्ञ पाहुण्यांकडून आपण आज आपलं मार्गदर्शन करून घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा मी आपलं आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये आमच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीने आणि हॅलो डॉक्टरच्या टीमच्या तर्फे आपलं स्वागत करतो. एकदा परत नमस्कार आणि मी आभार व्यक्त करतो मला ही अपॉर्च्युनिटी दिली की मी सहभागी होऊ शकलो या प्रोग्राममध्ये आणि आपल्याशी बोलू शकलो. नक्कीच सर, धन्यवाद आपण आल्याबद्दल. सर्वप्रथम अतिशय महत्त्वाचा आजचा विषयच आपला आहे की तोच पहिला प्रश्न आपसूक निर्माण होतो की हाडांचा कर्करोग म्हणजे अस्थींचा कर्करोग म्हणजे नेमकं काय हेही आपल्याकडून समजून घ्यायला आम्हाला आवडेल आणि त्याच सोबत तो इतर कर्करोगांपेक्षा वेगळा कसा आहे याही बद्दल आपण समजून सांगावं. सर, काय सांगाल? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, कारण हा एकदम दुर्लभ हाडाचा कर्करोग हा अति दुर्लभ असतो.
म्हणून लोकांना माहिती नसतं जास्त लोकांना. दुसरा कॅन्सर पण हाडांमध्ये पसरतात आणि ते जास्त कॉमन आहेत, म्हणून लोकांना असं वाटतं की जर स्तन कॅन्सर किंवा प्रोस्टेट कॅन्सर हाडामध्ये गेला तर तोही हाडाचा कॅन्सर आहे. तो सेकंडरी कॅन्सर हाडामध्ये गेलेला सांगतो आपण. आणि प्रायमरी हाडांचा कॅन्सर म्हणजे ऑस्टिओसार्कोमा किंवा एविंग सार्कोमा. हा अत्यंत दुर्लभ, हा 2 प्रकार दिले मी, आणि बाकी प्रकार हे आणखीन दुर्लभ आहेत म्हणून आपल्याला माहिती नसतात. तर हाडांचा कॅन्सर तो आहे जो हाडांच्या पेशीपासून सुरू होतो, त्याला आपण हाडांचा कॅन्सर म्हणतो. जसं की ऑस्टिओसार्कोमा असला किंवा एविंग सार्कोमा असला किंवा कॉन्ड्रोसार्कोमा असला. अच्छा, म्हणजे जे इतर कॅन्सर जे हाडापर्यंत पसरतात हे म्हणजे सेकंडरी ज्याला आपण म्हणतो ते तिकडून इकडे पसरलेले असतात. पण आपण आज जे आपण खास करून बोलणार आहोत आणि विषय जो आपण इथे मांडलेला आहे तो म्हणजे प्राथमिक कर्करोग जो हाडांपासूनच सुरू होतो त्याबद्दल आपण जास्त चर्चा करणार आहोत. आणि याला सार्कोमा म्हणून म्हणतात. सार्कोमा. बाकीला कॅन्सर म्हणतो आम्ही आमच्या इंग्लिश सायंटिफिक भाषेत, आणि हाडांच्या कॅन्सर किंवा मांसपेशीचा कॅन्सरांना आम्ही सार्कोमा म्हणतो. म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू कर्करोग जो असतो यांना आपण सार्कोमा म्हणतो, आणि त्या सार्कोमाबद्दल आपण जास्त चर्चा आज करणार आहोत. खूप चांगल्या पद्धतीने आपण आणि सोपं करून आम्हाला समजावून सांगितलं, जेणेकरून आजचा विषय आमच्या समोर अगदी क्लिअर झाला. सर, धन्यवाद याबद्दल. मग सर, हाडांच्या कर्करोगाचे प्रत्येक गोष्टीचा आजार जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. मग हाडांच्या कर्करोगाचे नेमके प्रमुख प्रकार कोणते आहेत आणि कोणते प्रकार हे मुलांमध्ये किंवा इतर प्रौढांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, याबद्दल आपण सविस्तर काय सांगाल? जसं मी सांगितलं की सार्कोमा थोडा दुर्लभ असतो, पण त्यात 3 नाव मी सांगितलं. जसं ऑस्टिओसार्कोमा हा प्रायमरी हाडांमध्येच सुरू होतो आणि वाढत्या हाडांमध्ये होतो. तर वाढायची उमर म्हणजे 10 ते 25 पर्यंत हा कॉमन असतो. तसंही एविंग सार्कोमा पण याच वयामध्ये माहिती पडतो आपल्याला, आणि हाही हाडांमध्येच माहिती पडतो. एविंग सार्कोमा जास्त तरी आपल्या श्रोणीमध्ये किंवा हातापायामध्ये माहीत पडतं. तसं ऑस्टिओसार्कोमा हा लॉंग बोन्स, जी मोठी बोन्स असतात तिथे जास्त आढळतो. आणि कॉन्ड्रोसार्कोमा आणखीन एक कॉमन जे कॅन्सर आहे तो जास्त वयामध्ये की 40 ते 60 वयामध्ये आढळतो, आणि ते आपले जी जॉईंटची कव्हरिंग आहे तिथे सुरू होतो. कार्टिलेज, ज्याला आम्ही सायंटिफिक नॉलेजमध्ये कार्टिलेज म्हणतो, तिथून सुरू होतो. त्याला कॉन्ड्रोसार्कोमा म्हणतात. हे 3 कॅन्सर जास्त कॉमन असतात. अगदी अगदी महत्वाचं तुम्ही समजावून सांगितलं सर. मग हाडांच्या कर्करोगाची साधारण सुरुवातीची लक्षणे कोणती असतात? कारण प्रत्येक आजाराचे आपले काही विशिष्ट अशी लक्षणं असतात. मग हाडांच्या कर्करोगाबद्दल जेव्हा बोलायचं झालं त्याची विशिष्ट लक्षणं आम्हाला जाणून घ्यायला आपल्याकडून नक्कीच आवडतील. आणि मग सामान्य हाडदुखी असेल आणि कर्करोगामुळे होणारी गोष्ट, तर या दोघांमधला फरक आपण कसं समजावून सांगाल? हाडांचा कर्करोग जे हाडापासून सुरू होतो तर तिथे स्वेलिंग, काहीतरी गाठ आपल्याला जाणवू शकते, पण ते खूप खोल असतात म्हणून जास्त लवकर आपल्याला गाठ जाणवत नाही. आपल्याला काहीतरी डीप बोरिंग पेन असू शकतो, दुखणं असू शकतो, जे खूप दिवस राहतो आणि रात्रीच्या टायमाला जास्त होतो. जर सामान्य पेन असले ना, जर आपल्याला थकवा आला असेल तर आपण रात्री झोपताना तो थकवा कमी होतो आणि आपला पेन उद्या सकाळी कमी होणार. पण जर कॅन्सरचा पेन असेल, कर्करोगाचा पेन असेल तर उद्या सकाळपर्यंत तो राहणार, आणि जेव्हा आपण विश्रांती घेतो तेव्हा जास्त होणार. तसंही आपली बोन आतून तो चावतो म्हणून आपली बोन हाड खोल होऊन जातात. तर जराही थोडाफार धक्का लागला आपल्याला ते हाडाला, ती फ्रॅक्चर होऊन जातात. त्याला आपण पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर म्हणतात. तर पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर हा खूप कॉमन असतो, ज्याच्याने आपल्याला माहिती पडतं अरे याला तर हाडाचा कॅन्सर होता. कारण तेव्हा पेशंट डॉक्टरांकडे जातो की फ्रॅक्चर झाला आहे तर आता काय करू, आणि आपण तेव्हा तपासणी करतो तेव्हा माहीत पडतो की आतमध्ये कॅन्सर पण होता आणि म्हणून बोन खोल झाली होती आणि म्हणून हाडाला कॅन्सर पण आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आपल्या उत्तरातून एक लक्षात येतं की फ्रॅक्चर झाल्यानंतर बऱ्याच वेळा लोक त्या फ्रॅक्चर घेऊन डॉक्टरांकडे जातात आणि तिथे कुठेतरी मग ते निदान होतं की हा जो फ्रॅक्चर झालेला आहे मुळात तो त्या कर्करोगाच्या प्रादुर्भावामुळे ती हाडे कमजोर होतात आणि त्या कमजोरीमुळे कुठेतरी फ्रॅक्चर त्याच्यामध्ये लवकर पाहण्यात येतं आणि त्याच्यातून नंतर ते निदान होतं. नक्कीच प्रेक्षको, आपण या विषयाचे अनेक वेगवेगळे कंगोरे आज उलगडून पाहणार आहोत. अतिशय महत्वाचा असा विषय आहे. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात हाडांच्या कर्करोग जनजागृती महिन्यानिमित्त हा विषय जो सार्कोमा आहे, हाडांचं कॅन्सर आहे, कर्करोग आहे, याविषयी आपण चर्चा करत आहोत. आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉक्टर प्रभात भार्गव सर लाभलेले आहेत. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर अतिशय महत्त्वाची असं पण एक मूळ काही गोष्टी आपण क्लिअर केल्या आणि आम्हाला समजावून सांगितलं की हाडाचे कॅन्सर म्हणजे नेमकं काय आणि त्याचे कोणती कोणती लक्षणं साधारण असतात. मग याच अनुषंगाने सर, कोणत्या साधारण हाडांच्या कर्करोगाची कारणे कोणती असतात आणि जोखीम वाढवणारे घटक कोणते असतात, याबद्दल आपल्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आम्हाला आवडेल. आणि हा आजार एकंदरीत अनुवंशिक असू शकतो का, याहीबद्दल प्रकाश टाकला तर नक्कीच आवडेल. तर जास्त हा आजार जास्तीत जास्त 10 ते 25 वर्ष वयाच्या लोकांमध्ये होतो आणि इथे जास्त आपल्याला माहीत नाही की का होतो. आणि लोकांना वाटतं की त्यांना चोट लागली होती म्हणून झालं आणि आमच्या मुलाला काही व्यसन तर या वयामध्ये जास्त लोकांना नसतात. तर व्यसन हा कारण नाही. काही लोकांना पण एक तुम्ही खूप चांगला क्वेश्चन विचारला की अनुवांशिक होऊ शकतो का. सर्वप्रथम मी परत रिपीट करतो की बोन कॅन्सर हा दुर्मिळ आजार आहे. हा दुर्मिळ आजारमध्ये काही कवचित लोकांनाच हा अनुवांशिक असू शकतो. अनुवांशिक सिंड्रोम म्हणजे लाईफ-रामनी सिंड्रोम एक कॉमन आहे, ज्याच्याकरिता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सार्कोमा किंवा ब्रेस्ट कॅन्सर वगैरे वगैरे कॅन्सर होऊ शकतात किंवा रेटायनोब्लास्टोमा जीन म्युटेशन होऊ शकतात, जे हेरिडेटरी जी अनुवांशिक होऊ शकतात. त्याच्यात डोळ्यांचा कॅन्सर किंवा बोन कॅन्सर हे माहिती पडू शकतो. दुसरा एक वयाप्रमाणे जास्त वयाप्रमाणे मध्ये पण ऑस्टिओसार्कोमा होऊ शकतो. याचं कारण असतं की अगोदर किंवा हाय डोज रेडिएशन थेरपी बहुतेक 10 वर्ष अगोदर किंवा 20 वर्ष अगोदर आपण काही ब्रेस्ट कॅन्सरसाठी किंवा काही दुसऱ्या कर्करोगांसाठी रेडिओथेरपी घेतली असेल तर त्याच्याने निमित्त सेकंडरी बोन कॅन्सर होऊ शकतो. अच्छा, म्हणजे रेडिओथेरपीचे पण साईड इफेक्ट्स आणि दुष्परिणाम बोन कॅन्सर करू शकतात. सर, इतका महत्त्वाचा विषय आहे की प्रेक्षक आपल्याबरोबर इतक्या लवकर जोडले गेलेत. आमचा अनुभव असं सांगत नाही, पण आज लवकर जोडले गेलेत म्हणजे विषय खरोखर अतिशय महत्त्वाचा आहे. रमेशजी उगले हे पालघर इथून आपल्याशी जोडले गेलेत. रमेशजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की वाढत्या वयाबरोबर ऑस्टिओपोरोसिस हा विकार होत जातो, तर हा थांबवता येऊ शकतो का किंवा याच्यावर काय केलं पाहिजे. आणि दुसरं असं आहे की हाडांमध्ये कटकट आवाज येतो, हा आवाज का येतो आणि हा थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आपला प्रश्न थोडासा आजच्या विषयाला सोडू नये, कारण आज हाडांचे कर्करोग याविषयी आपण बोलतो. कदाचित ही लक्षणं हाडांच्या कर्करोगात असतात का, हेही आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे वयाप्रमाणे आपली हाड कमजोर होऊन जातात. कोणत्याही अवयव असेल आपला किंवा लिव्हर असेल किंवा किडनी असेल, ते वयाप्रमाणे थोडीफार कमजोर होऊन जातात. त्याप्रमाणे हाड पण वयाप्रमाणे कमजोर होऊन जातात. याला तुमच्या आम आदमीची भाषेमध्ये मी ऑस्टिओपोरोसिस पण एक तसं कमजोर होण्याचं भाग्य आहे. ऑस्टिओपोरोसिस हा डायरेक्टली सर्वांनाच होणार आहे जर आपण काळजी नाही घेतली, आणि हा कर्करोगात संबंधित नाही आहे. नक्कीच. म्हणजे कर्करोगाचा हाडा कमजोर होणं किंवा त्यातलं कॅल्शियम कमी होणं हे अनेक कारणांमुळे असतं. इव्हन आपला आहार कसा आहे याच्यावर पण ते अवलंबून असतं आणि वयप्रत्यय त्या गोष्टी नक्कीच वाढत जातात, ज्याचा सामना प्रत्येकालाच करायचा आहे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे. नक्कीच. सर, अनेकदा असं होतं की किरकोळ दुखापत झाल्यानंतर कर्करोग सापडल्याचे ऐकायला मिळते. म्हणजे खरंच धक्कादायक आहे. मग दुखापतींमुळे कर्करोग होतो का, की आधीपासून असलेला कर्करोग त्यावेळी लक्षात येतो, हे नेमकं आपण याच्याबद्दल काय सांगाल. सर, जसं मी अगोदर सांगितलं की हा 10 ते 25 वयामध्ये असतो, तर ते फिरतच राहतात, खेळतच राहतात आणि म्हणून त्यांना दुखापट्टी होतच राहतो. पण हा खोल बोनमध्ये आपल्याला पेन होत नाही. जर आपल्याला चोट लागली तर आपल्याला माहीत पडतं, अरे इथे काहीतरी जखम आहे, किंवा मी अगोदर सांगितलं पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर, किंवा आपल्याला चोट लागली आणि ती बोन कमजोर होती कॅन्सरमुळे, म्हणून आपण डॉक्टरांकडे गेलो आणि तिथे आपण तपासणी केली, एक्सरे केली आणि तिथे समजतो की अरे आतमध्ये तर काहीतरी गाठ पण आहे. तर ती आपण असं म्हणू शकतात की दुखापट्टी म्हणजे एक स्पॉटलाईट आहे की त्या निमित्त आपण तपासणी केली आणि आपल्याला माहीत पडलं अरे कॅन्सर पण आतमध्ये होतंच.
तर असं नाही आहे की दुःखपट्टीने कॅन्सर झाला, 2 दिवसात कॅन्सर होत नाही आणि आपण दुःखपट्टी झाली की दुखणं होतं आणि आपण 2 दिवसात डॉक्टरांकडे जातो. पण त्याच्यामुळे आपल्याला माहीत पडतं, कारण आपण जास्त काळजी घेतो दुखल्यावर की काय झालंय दुःखपट्टी झाल्यावर. हा, म्हणजे दुखापतीने कॅन्सर होत नाही, पण तो योगायोग फक्त समजावा तो ती गोष्ट की दुखापतीने कॅन्सर होत नाही, पण दुखापत झाल्यानंतर जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो ती दुखापत बरी करायला, त्यावेळी डॉक्टरांच्या लक्षात येतं की ह्याच्या मागे अजूनही काही कारणं आहेत आणि त्यावेळी त्याचं निदान होण्याची शक्यता ही दाट होऊन जाते. नक्कीच सर, अतिशय सोपं करून आपण आम्हाला समजावतात, जेणेकरून की आम्हाला या गोष्टीची जी जटिलता आहे ते कुठेतरी ती कॉम्प्लेक्सिटी सिंपल करून तुम्ही आम्हाला सांगताय. खूप छान पद्धतीने आपण सांगताय सर. मग कोणती लक्षणे दिसल्यास सर तातडीने अस्थिरोग किंवा कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, सविस्तर काय सांगाल? तर हा ज्या वयामध्ये होतो त्या वयामध्ये आपण कॅन्सर हा विचारच करत नाही. हा आपण कॅन्सर म्हणजे अरे जास्त वयाच्या माणसाला होणार आहे, हा तर 10 वर्षाचाच मुलगा आहे किंवा 12 वर्षाचीच मुलगी, आपण विचारच करत नाही. पण जे लक्षण आपण रेड फ्लॅग सिम्पटम्स म्हणणार ते असं असणार की एकच ठिकाणी ते बाळ किंवा मुलगी सतत म्हणत असते की दुखत आहे आणि ते दुखण्यामुळे रात्रीची झोप पण मोडली गेली जाते, किंवा जी नॉर्मल पेन किलर आपल्याला औषधाच्या दुकानावर भेटत असेल किंवा प्राथमिक उपचाराचे डॉक्टरांनी दिली असेल त्याच्याने तो दुखणं कमी होत नाही, तर आपल्याला रेड फ्लॅग साईन झाली पाहिजे की हा दुखणं वेगळा काहीतरी आहे. किंवा तिथे आपल्याला गाठ पण दिसत असेल आणि ती 2 आठवड्यापेक्षा जास्त असेल. जर दुखापटीची दुखणं असेल किंवा दुखापटीमुळे झाल्यावर थोडीफार सूजन असेल, ती 48 तासात येईल आणि हळूहळू कमी होऊन जाईल. 2 आठवड्यापेक्षा जास्त कमीत टिकणार. जर 2 आठवड्यापेक्षा जास्त चालत असेल तर काहीतरी मोठा आजार चालू आहे आणि बहुतेक तो कर्करोग झाला असू शकतो आणि रात्रीच्या टायमाला जास्त दुखतो. बाकी पेन जर आपल्याला आज जास्त काम केला, त्रास झाला तर रात्रीला तो काही समय नंतर कमी होईल आणि उद्या सकाळपर्यंत दुखणं राहणारच नाही. पण जर कर्करोगाचा तो दुखणं असेल तर उद्या सकाळी पण राहणार आणि जेव्हा आपण विश्रांती घेऊ तेव्हा मसल रिलॅक्स होऊन जातात आणि म्हणून तो पेन जास्त जाणवतो. तर रिलॅक्सेशनमध्ये जर पेन जास्त जाणवत असेल तर तो कर्करोगाचा असू शकतो आणि जेव्हा आपण ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा काहीतरी पेन जाणवत असेल तर तो ॲक्टिव्हिटीमध्ये थकांमुळे होऊ शकतो. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर दुसरा आपण काही कारण तो बोन वीक झालेली असतात तर काही थोडीफार चोट लागली तरी पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर होऊ शकतो तिकडे, त्याच्याने समजू शकतो. म्हणजे कुठेतरी अतिशय जास्त काळ टिकणारा एखादा आजारपण असेल तर कुठेतरी आपल्याला त्या गोष्टीची तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ती गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की एखादी गोष्ट जर बरी होत नाहीये अनेक वेळ काही काळ थांबून सुद्धा, तर कुठेतरी ही गोष्ट होण्याची शक्यता असते. नक्कीच सर, महत्वाचं आहे. पुन्हा प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. शिवानंदजी वसेदार हे निपाणी इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शिवानंदजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, हाडांचा कर्करोग होऊ नये म्हणून आपण पूर्व काळजी कशी घेतली पाहिजे आणि त्याबद्दल औषध उपचार म्हणा किंवा व्यायाम किंवा आहार नियोजन आपण कशा प्रकारे केली पाहिजे. आणि समजा आपल्याला हाडांचा कर्करोग झाला आहे म्हणून आपल्याला पूर्व संकेत म्हणजे आपल्याला कोणते मिळते माहिती की आपल्याला हाडांचा कर्करोग झालेला आहे, त्यासाठी मग आम्ही काय काळजी घेतली पाहिजे, तुम्ही अशा रुग्णांना आम्हाला काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय संयुक्तिक आणि महत्वाचा, अनेकांच्या मनातला हा नक्कीच प्रश्न असणार आहे. आपण विचारल्याबद्दल नक्कीच धन्यवाद सर. त्यांचं अतिशय महत्वाचं आहे म्हणजे प्रतिबंधात्मक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय असू शकतात हाडांच्या कॅन्सर टाळण्यामध्ये, म्हणजे हा टाळला जाऊ शकतो का, असा त्यांचा मूळ प्रश्न आहे. आपल्याला माहीत नाही का होतो, जसं मी अगोदर सांगितलं की का होतो तेच माहीत नाही तर आपण त्याला प्रतिबंध करू शकत नाही. पण हेल्दी लाईफस्टाईल जर आजची आपली वेस्टर्नायझेशन होत आहे, लाईफस्टाईल आपली मॉडर्न होत चालली आहे, त्याप्रमाणे बहुतेक कॅन्सर वाढत चालले आपल्यामुळे. तर काही लाईफस्टाईल चेंजेस, हेल्दी लाईफस्टाईलनी सगळ्यांना काहीतरी बेनिफिट होईल, कर्करोग कमी होईल किंवा माझं आयुष्य तसंही वाढणार. पण डायरेक्टली हाडांच्या कर्करोगांसाठी विचारलं तर काही असं थेट आन्सर नाही आहे माझ्याकडे की हे केल्यावर कर्करोगाचे चान्सेस कमी होईल. हा, म्हणजे कुठेतरी टाळता येण्यासारखं नाहीये, पण कुठेतरी त्याची एक आपण जनरल लाईफस्टाईल जी आपली आहे, आपली खाणं पिणं आहे, आपला आहार आहे, या गोष्टी जर नक्कीच व्यवस्थित सांभाळल्या तर कुठेतरी
या गोष्टीवरती आपल्याला अंकुश ठेवता येऊ शकतो असं कुठेतरी सांगणं आपल्या डॉक्टरांचं आहे. नक्कीच सर, महत्त्वाचं होतं हे. मग हाडांच्या कर्करोगाचे साधारण जेव्हा आपण डायग्नोस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करतो, त्याचं निदान करण्यासाठी कोणत्या तपासण्या आवश्यक आहेत? कारण अनेक बाजारामध्ये तपासण्या आहेत, म्हणजे एक्सरे आहे, MRI आहे, CT स्कॅन आहे, पेट CT आहे आणि बायोप्सी. यांच्या नेमक्या भूमिका याबद्दलच्या काय आहेत? जेव्हा तुम्ही काही पेशंटला आपल्याला शक असेल की त्याला हाडाचा कर्करोग असू शकतो, तर आपण पायरीवर पायरी चढतो, एक एक टेस्ट तपासण्या करून एक एक टप्प्यात चढतो. पहिला सर्वप्रथम असतं एक्सरेने आपण बघतो की बोनमध्ये काही दिसतं आहे का, काही वेगवेगळं चेंजेस आहे का, काही गाठ आहे का, किंवा आतमध्ये खोल झाली आहे का. जर असेल तर आपण MRI करतो. MRI म्हणजे आपण ते बोनमध्ये नेमकं कुठे कॅन्सर आहे, किती साईजचा आहे, किंवा आजूबाजूची सॉफ्ट टिश्यू म्हणजे मांसपेशी कशी आहे, नर्वच्या आजूबाजूला आहे का, काही रक्तशैलीच्या आजूबाजूला आहे का, ते नेमकं ठरवतो. आणि सर्जरीच्या प्लॅनिंगमध्ये MRI आपल्याला, शल्यक्रियाची प्लॅनिंगमध्ये MRI आपल्याला मदत करते की किती बोन कापायची आहे आपल्याला पुढे, त्याच्यासाठी MRI लागतो. त्याप्रमाणे आपण एक बायोप्सी आणि शल्यक्रिया जर ठरवली कशी करणार, त्याप्रमाणे आपण बायोप्सी करतो. बायोप्सी ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्याने आपण काहीतरी तुकडा काढतो ट्यूमरचा आणि तो मायक्रोस्कोपचा खाली बघतो आणि कोणत्या प्रकारच्या हाडाचा कॅन्सर आहे, जसं मी 2-3 नाव सांगितलं तुम्हाला, तर कोणत्या प्रकारचा हाडांचा कॅन्सर आहे त्या प्रकारे आम्ही उपचार देऊ शकतो. म्हणून बायोप्सी इम्पॉर्टंट आहे. नंतर आम्ही जर एकदा कन्फर्म झाला की कर्करोग आहेत, तर आपण हाडांचा कर्करोग जास्त प्रमाणे फुफ्फुसात पसरण्याची शक्यता असतो. म्हणून आपण छातीचा CT स्कॅन करून बघतो की अगोदरपासून पसरलेला आहे की नाही पसरलेला आहे. नाही पसरलेला असेल तर एकदम चांगली गोष्ट असतात. आणि कवचित आपण पेट CT स्कॅन करून बघतो की आणखीन कुठेतरी पसरलेल्याची शक्यता जर वाढली तरच करतो. म्हणजे अतिशय महत्त्वाचं आपलं सांगणं हे आहे की टप्प्याटप्प्याने आपण ह्या तपासण्या करत जातो, जेणेकरून त्याबद्दलची जी पूर्ण त्याची माहिती घेण्यासाठी ह्या टप्प्याटप्प्याने केल्या गेलेल्या तपासण्या आहेत. आणि काही तपासण्या याच्यासाठी असतात की त्या इतर ठिकाणी कुठे पसरलाय का तो कर्करोग. एक तर कर्करोगाचं निदान काही तपासण्यांमुळे होतं आणि तो इतर ठिकाणी कुठे पसरलाय का, ज्याला मेटास्टॅसिस असं आपण म्हणतो, या गोष्टी जाणून घेण्यासाठी सुद्धा आपण काही तपासण्या करतो. मग सर, बायोप्सीबद्दल तुम्ही जे बोलात ना, मग कोणताही तो कर्करोग असो, एकंदरीत बायोप्सी बाबत म्हणजे जो तुकडा तिथून काढून जो तपासण्यासाठी त्याचं नेमकं कोणता प्रकारचा आहे हे समजून घेण्यासाठी आपण करतो. या बायोप्सीबद्दल आहे ना, अनेक गैरसमज समाजामध्ये आपण पाहतो. अगदी शिकलेल्या माणसांमध्ये पण हा गैरसमज आपण अनेक वेळा पाहिलेला आहे की बायोप्सीमुळे हा कर्करोग पसरतो का. याबद्दल आपण काय सांगाल? बायोप्सी हा कोणत्याही कर्करोग असेल, हा इम्पॉर्टंट स्टेप आहे. जर मला बायोप्सीमधून काहीतरी तुकडा काढायचा आहे आणि बघायचा आहे तो कर्करोग आहे की नाही, आणि जर आहे तर कोणत्या प्रकारचा आहे. जसं आपण अगोदर बातम्या केली की तो सेकंडरी असू शकतो, तो स्तनमधून गेला किंवा प्रोस्टेटमधून बोनमध्ये गेला असेल आणि आपण त्याला बोन कॅन्सर म्हणून ट्रीट करणार, किंवा तो बोन कॅन्सरमध्ये कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे आणि कोणती ग्रेडिंग कशी आहे, की ती जास्त अग्रेसिव्ह आहे की हळूहळू वाढवणार आहे, त्याप्रमाणे माझी किमोथेरपी आणि सर्जरीची शल्यक्रिया डिसाईड होतात. म्हणून आपल्याला बायोप्सी अत्यंत गरजेची आहे. आणि ते केल्यावर आजची मॉडर्न टेक्निकमध्ये आपण असं करतो की शल्यक्रिया ज्या रस्त्याने होणार आहे त्या रस्त्याने बायोप्सी करतो. तर बायोप्सीने जे ट्रॅक तयार होतो तोही शल्यक्रियाच्या वेळेला आपण काढून टाकतो. अगदी खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगितलं. सर, विषय इतका महत्त्वाचा आहे की प्रेक्षक आपल्याशी जोडले जात आहेत वारंवार. म्हणजे कुठेतरी जागृत असे प्रेक्षक आहेत आपले आणि त्यांना जाणून अनेक गोष्टी घ्यायच्या आहेत. तर पुणे इथून मंगलताई आपटे या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. मंगलताई, आपलं स्वागत. आपण आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा की काही लोक, वयस्कर लोक झोपून जातात, मग एका साईडला झोपून त्यांना सूज येते किंवा गाठ येते, मग तो हाडाचा कॅन्सर असू शकतो का? आणि त्याने झोपायला तर नाहीच पाहिजे, पण त्याने उठून बसणं, 10 मिनिटं उठणं बसणं, पण त्यासाठी आपण काय मार्गदर्शन करू शकाल या बाबतीत? धन्यवाद. आपल्या प्रश्नाबद्दल आपण उत्तर नक्की सरांकडून घेऊया. सर, काय सांगाल? एका बाजूला झोपल्यावर वयाप्रमाणे आपली जी चामडी असते ते मऊ होऊन जातात. तर एका बाजूला जर आपण उभंच राहिलं ना तर आपल्या पायाला पण सूजन, मी पण उभं राहिलो 2 दिवस फक्त कंटिन्युअस, तर माझी पायाला पण सूजन येईल काही हालचाल न करता.
तर जेव्हा मी पण झोपलो एकाच बाजूला 2 दिवस किंवा 3 दिवस, तर माझी त्या जी जागा एकदम खाली असेल तिथे सूजन येणारच. ती आपली बॉडीची सिस्टम आहे तशी की सूजन येणार. त्या सूजन येणं म्हणजे डायरेक्टली कॅन्सर नाही. तिथे बाकी ती मऊ आहे का, ती हाड आहे का आणि ती जात नाही आहे, तर आपण कॅन्सर म्हणणार, तर आपण कॅन्सरचा शक करणार. म्हणजे कुठेतरी प्रत्येक कॅन्सरमध्ये सूज असू शकते, पण प्रत्येक सूज ही कॅन्सरचीच आहे असं गरज नक्कीच नाही आहे. नैसर्गिकरित्या जेव्हा एखाद्या भागावरती आपण जास्त वेळ दाब देऊन जेव्हा मग झोपणं असू नये किंवा उभं राहणं असू दे, तर तिथे सूज येण्याची शक्यता ही जास्त असते, कारण त्या दबावामुळे ती आलेली सूज असते. तर तो कॅन्सरच आहे असं कुठेतरी त्याच्यातून निष्कर्ष काढणं हे नक्की चुकीचं आहे. तज्ज्ञांचा सल्ला अशा वेळी आपण नक्कीच आजूबाजूचं घेऊ शकता. प्रेक्षकही आपल्याशी छान पद्धतीने जोडले जात आहेत आणि विषय अतिशय महत्त्वाच्या अशा वळणावरती आहे. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पुन्हा एकदा ब्रेकनंतर आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. विषय आपण आजचा जाणूनच आहात, हाडांच्या कर्करोग जनजागृती महिन्याच्या निमित्ताने आपण या खास करून सार्कोमा जो आजार आहे, हाडांचा कर्करोग आहे, ह्याविषयी आपण जाणून घेत आहोत. आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याबरोबर आहेत ते डॉक्टर प्रभात भार्गव सर. सर, ब्रेकच्या आधी अनेक महत्त्वाचे विषय आपण जाणून घेतले, कर्करोग समजून घेतला, त्याची वेगवेगळी लक्षणं, त्याचे तपासण्या, ह्या सर्व गोष्टी जाणून घेतल्यात. आणि अनेक प्रेक्षक पुन्हा पुन्हा आपल्याशी याच विषयावरती जाणून घेण्यासाठी जोडले गेलेले आहेत. रुपेशजी गुजराती हे आपल्याशी सिन्नर येथून जोडले गेलेले आहेत. रुपेशजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. मी बोलतो सर, लालचौक नाशिक वेस्ट सिन्नर येथून. माझा प्रश्न असा आहे, सध्या तरुण मुलं खूप लवकर जिम जॉईन करतात आणि मग खूप किती व्यायाम करतात, तर त्याचा पुढे जाऊन हाडे ढिसूळ होण्यावर व कर्करोग होण्यावर काही परिणाम होतो का? व दुसरं असे की व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 याला काही कारणीभूत आहे का? तसेच वृद्धत्वांची काही जुनाट मणक्याची व पाठीचे आजार असतात, ते सुद्धा याला काही कारणीभूत होतात का? आणि याच्यावर कुठल्या थेरपी आहेत, म्हणजे जशी सर मागा बोलली इम्युनोथेरपी, केमोथेरपी, हे काम करतात का? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आपला प्रश्न सविस्तर लक्षात आला आणि अतिशय छान पद्धतीने आपण तो मांडलेला आहे. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. सर, काय सांगाल? व्यायामाने काही कॅन्सर होत नाही, पण व्यायामाने या वयामध्ये ती हाड तसंही एवढी स्ट्रॉंग नाही आहे त्या वयामध्ये, म्हणून फ्रॅक्चरचे रिस्क असू शकतात. नॉट कॅन्सरशी संबंधित नाही. तर व्यायामाने कॅन्सर होत नाही. हेल्दी लाईफस्टाईलने कोणालाही हार्म होणार नाही, कॅन्सर होणार नाही, त्यात उलट चांगलेच आहेत. विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 सगळे विटॅमिन किंवा मायक्रोन्यूट्रंट जसं आम्ही म्हणतो की झिंक, कॅल्शियम, हे सगळे गरजेचं आहेत. ते लेवलमध्येच राहिलेच पाहिजे. ते मायक्रोन्यूट्रंट लेवलवर काम करतात, तर लेवलवर असतं तर चांगली गोष्ट आहे. आणि आपलं खाद्य जसं बदललं चाललो आहे आणि न्यूट्रंट शिंक होत चाललं आहे, त्याप्रमाणे सगळ्यांनाही डेफिशिट, अर्धे लोकांना जर आम्ही तपासणी केली आमच्या स्टाफमध्येही, तरी अर्धे लोकांना विटॅमिन डी कमी येणारच, कारण आपल्याला धूपची एक्सपोजर अत्यंत कमी होत चालली आहे. आणि तुमचा एक प्रश्न होता की म्हणजे वेगवेगळे जे मणक्यांचे आजार वगैरे असतात आणि त्याच्यातून काय उद्भवण्याची शक्यता, आणि थेरपीबद्दल, इम्युनोथेरपी आपण जे विचार केला की याच्यावरती थेरपी कोणती दिली जाते, असा एक त्यांचा प्रश्न. तर मी एक विसरलो होतो, मल्टिपल कॉन्ड्रोमा म्हणून एक आजार असतो, तेव्हा ते कॉन्ड्रोमा वयाप्रमाणे जाऊन पुढे कॉन्ड्रोसार्कोमामध्ये बदलू शकतो. अदरवाईज असं दुखणं वगैरे जे सतत राहतो वयाप्रमाणे, ते शायदच कॅन्सर होऊ शकतो. आपण जांच करून घेतली पाहिजे, कारण वयाप्रमाणे काहीही असू शकतो. आणि सध्या बोन्स कॅन्सरमध्ये किमोथेरपी जास्त रोल आहे. इम्युनोथेरपी एवढी स्ट्रॉंग एव्हिडन्स नाही आहे की ती जास्त काम करते, आणि टार्गेटेड थेरपी अर्ली स्टेजेसमध्ये एवढी उपयोगी नाही आहे. अतिशय महत्त्वाचं होतं. या प्रश्नाच्या निमित्ताने जे उत्तर आलं ते मला वाटतं अनेक जणांचे शंका निरसन करणारं नक्कीच होतं. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. सर, मग आता आपण लक्षणं जाणून घेतली, त्याचे वेगवेगळे प्रकार जाणून घेतले, ते काय प्रकार आहे हेही समजून घेतलं, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणत्याही कार्यक्रमाचा किंवा चर्चेचा हा असतो की त्याच्यावरचे उपचार. मग आजच्या घडीला हाडाच्या कर्करोगावरती कोणकोणते आधुनिक उपचार साधारण उपलब्ध आहेत, याबद्दल आपण सविस्तर काय सांगाल? सायन्समध्ये, वैज्ञानमध्ये भरपूर प्रगती झाली आहे. अगोदर हाडांचा कर्करोग झाला म्हणजे आपल्याला हातपाय अवयव कापावाच लागत होता. आता तसं नाही आहे.
आता आपल्याकडे लिंब आपण ते हात पाय वाचवू शकतो आणि अव्यय वाचवताना सर्जरी करू शकतो. तर अव्यय वाचण्यासाठी आपण प्रोस्थेसिस लावतो. अगोदर प्रोस्थेसिस बाहेरून लावत होतो, आता आतमध्येच लावतो. आणि टायटॅनियमचे प्रोस्थेसिस एवढे चांगले आले आहेत की आपण त्याला 3D प्रिंटिंग करून पेशंटचा MRIला आणि CT स्कॅनला बघून पेशंटच्या साईजप्रमाणे आपण 3D प्रिंट करू शकतो आणि तो आतमध्ये लावतो पेशंटला. या प्लॅनिंगसाठी पेशंटला टाईम लागतो, म्हणून आपण किमोथेरपी पण गरजेचंच आहे. तर आपण हा टाईम वाचवतो आणि किमोथेरपी अगोदर देतो. त्याला न्यू अड्ज्युव्हंट किमोथेरपी म्हणतात. म्हणजे सर्जरीचा अगोदर काही किमोथेरपी देतो ज्याच्याने सर्जनला टाईम भेटेल ते इम्प्लांट बनवण्यासाठी. आणि किमोथेरपी तसंही गरजेची आहे. तर ते आपण अगोदर पण देतो 3-4 महिने आणि नंतर ऑपरेशन झाल्यानंतरही 3-4 महिने देतो. आणि त्याप्रमाणे जर अर्ली स्टेजचा ऑस्टिओसार्कोमा किंवा एविंग सार्कोमा असेल तर बहुतांश लोक पूर्णपणे बरं होऊ शकतात. आणि जर क्वचित अशी ठिकाणी असेल की त्याला सर्जरी करता येत नाही तर आपण रेडिओथेरपीचा वापर करू शकतो. किंवा कधी कधी आपल्याला वाटतं की रेडिओथेरपी सर्जरीच्या अगोदर किंवा नंतरही देतो. त्याप्रमाणे आणखीन आपल्याला तिसराही आर्म मी पेशंटला सांगताना सांगतो की माझ्याकडे 3 आर्म तरची, जसं आपल्या इंडियाकडे एअरफोर्स, मिलिटरी आणि नेव्ही आहे, तसं माझ्याकडे कर्करोगाविरुद्ध किमोथेरपी, सर्जरी किंवा रेडिओथेरपी आहे. तर जसा गरज वाटली आपण तिघांचा उपयोग करतो. नक्कीच. अतिशय सुंदर उदाहरण देऊन आपण समजावून सांगितलं, जेणेकरून समजून घेणं सोपं गेलं. मग सर, पूर्वी अनेक रुग्णांमध्ये आपण म्हणालात की हात किंवा पाय हा कापावा लागत असे सर्जरी करून. मग आज लिम्ब साल्वेज सर्जरी याबद्दल आपण जे बोललात, याबद्दल मूळ काय बदल झाला आहे या सर्जरीमुळे, काय सांगाल? लिम्ब साल्वेज सर्जरी म्हणजे आता लिंब वाचू शकतो. अगोदर असा होता की कर्करोग म्हणजे तो लिंब काढावाच लागेल, तो हातपाय काढावाच लागेल. आता आपल्याकडे 2-3 प्रकारचे रिप्लेसमेंट आपण करू शकतो. आपण तोच हाड बाहेर काढून त्याला हाय डोज रेडिओथेरपी देऊन तोच हाड आतमध्ये टाकू शकतो. पण हे कमीत लोकांमध्ये होऊ शकतो जेव्हा हाडाचा बाहेर आजार गेलेला नाही आहे. किंवा मी अगोदर जसं सांगत होतो 3D इम्प्लांट टाकू शकतो. 3D प्रिंट करून किंवा मेगा प्रोस्थेसिसमधून प्रोस्थेसिस आपण पेशंटच्या साईजप्रमाणे मागू शकतो आणि तो लावू शकतो. आणि जर हा लहान बाळांमध्ये होत असेल तर आपल्याला त्यांची वय वाढणार, तर आता असंही प्रोस्थेसिस आले आहेत ज्याला आपण बाहेरूनच चुंबक लावून त्यांच्या आतमध्येची मोटर ॲक्टिवेट करून त्याचाही साईज वाढू शकतो. तर जसं दुसरा पाय वाढणार बाळांचा, त्याप्रमाणे हळूहळू पण हा अफेक्टेड लिंब पण वाढू शकतो. तर पेशंटचं जे जीवनशैली आहे ते अजिबात चेंज होत नाही. आणि आतमध्येच हाड इम्प्लांट असल्यानंतर पेशंटला काही बाहेर दिसत पण नाही, फक्त एक सर्जरीचा स्कार दिसणार. खूप छान सर. म्हणजे कृत्रिम हाडे म्हणजे इम्प्लांट ज्याला आपण म्हणतो, 3D तंत्रज्ञान जे आपण त्याचा उल्लेख केला, आणि आधुनिक शस्त्रक्रियेमुळे रुग्णांच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडत आहेत. मग हे बदल कोणते झाले आहेत याबद्दल आपण काय सांगाल? तर अगोदर होता की काहीतरी आपण लावायचं. आता पेशंटचा MRI आणि CT स्कॅन बघून आपण त्याच साईजचा इम्प्लांट बनवू शकतो. 3D प्रिंट करू शकतात. टायटॅनियम 3D प्रिंटेड इम्प्लांट टाकू शकतो. किंवा डोनर बोननीही कधी कधी हेल्दी डोनरची बोननेही आपण 3D प्रिंटिंग करू शकतो किंवा त्या बोन लावू शकतो पेशंटमध्ये. त्याप्रमाणे ज्याचे करतात पेशंटचा हातपाय कापायची मोर देन 90% पेशंटला आपल्याला आता लिम्ब साल्वेज सर्जरी करता येतं. अतिशय महत्त्वाची माहिती आपण दिली या निमित्ताने. आधुनिक शस्त्रक्रियेबद्दल आपण सांगितलं, पण कोणत्याही उपचारामध्ये सर शस्त्रक्रिया हा फक्त त्यातला एक टप्पा आहे. म्हणजे शस्त्रक्रियेनंतरचा जो भाग आहे, नंतरची जी मॅनेजमेंट आहे, ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. मग यामध्ये फिजिओथेरपी आणि पुनर्वसनाचे म्हणजे रिहॅबिलिटेशनचे महत्त्व किती आहे? एकदम अत्यंत क्वेश्चन. माझ्या सगळ्या पेशंटना वाटतं शल्यक्रिया झाली म्हणजे मी बरं झालो. ते अर्धवट बरं झालं. त्याच्यानंतर आपल्याला किमोथेरपीही घ्यायची आहे आणि पुनर्वसन तेवढाच इम्पॉर्टंट आहे. मी त्यांना एक्झाम्पल देतो की कार आली पण कार चालवलं शिकलंच नाही तर त्या कारचा काय उपयोग आहे. तर जे नवीन इम्प्लांट टाकला आहे त्यांच्याकडे, त्याला कसं वापरायचा की तो लंबे समय तक आपल्या शरीरामध्ये राहील. कारण तो फॉरेन बॉडी आहे आपल्या शरीरामध्ये. आपलं शरीर त्याला एवढं लवकर एक्सेप्ट करणार नाही. आणि सर्जरीनंतर तसंही आपल्याला स्टिफनेस असेल, दुखणं असेल, तर फिजिओथेरपी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. फिजिओथेरपी तो कसं लिम्बला वापरायचा
त्या प्रोस्थेसिस इम्प्लांट, कृत्रिम इम्प्लांटला आपल्या शरीराचा अंग कसा बनवायचा आणि त्याप्रमाणे आपली जीवनशैली परत नॉर्मल ऑफिस, कॉलेज किंवा स्कूलमध्ये कसं जायचं आणि लोकांना माहीत पण पडणार नाही की आतमध्ये काही कृत्रिम अंग आहे, असं कसं चालायचं किंवा त्याला कसा उपयोग करायचा की आपण आपल्या नॉर्मल सायकलिंग, स्विमिंग, वॉकिंग, आमचे पेशंट आहे जे ट्रेकिंग पण करतात एक्सटर्नल प्रोस्थेसिस किंवा इंटरनल प्रोस्थेसिस टाकून, याला अत्यंत गरजेचं आहे की रिहॅबिलिटेशन चांगलंपणे केलं पाहिजे पेशंटचा. अतिशय महत्त्वाचं होतं सर, अतिशय सोपं करून सांगितलं आपण. प्रेक्षको, महत्त्वाचा भाग जो सरांच्या उत्तरातून समजण्याचा होता की प्रोस्थेसिस, ज्याला कृत्रिम गोष्टी ज्यावेळी कोणत्याही अनुषंगाने शरीरामध्ये जेव्हा टाकल्या जातात उपचारार्थ, तर मग त्यामध्ये शरीर त्याला कुठेतरी स्वीकारणार, योग्य पद्धतीने स्वीकारेपर्यंत आपल्याला काही गोष्टी शरीरालाही शिकवाव्या लागतात. त्यात फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा होऊन जातो. खूप महत्त्वाचं होतं ते. मग सर, हाडांचा कर्करोग, आता मूळ प्रश्न प्रत्येकामध्ये असतो, बरा होऊ शकतो का? कोणत्याही आजाराबद्दल हेच विचारलं जातं, पण आज खास करून हाडांचा कर्करोगबद्दल आपण बोलतोय. मग कोणते घटक आहेत जे उपचारांच्या यशावरती परिणाम करू शकतात, आउटकमवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो, अशा कोणत्या गोष्टी आहेत? आउटकमवर परिणाम होतो की किती ॲग्रेसिव्ह ट्यूमर आहे आणि किती लवकर आपण निदान केलं आहे. जर लवकर आपल्याला माहीत पडलं तर तो त्याच ठिकाणी असणार, दूर पसरलेला नसेल. जर त्याच ठिकाणी असेल तर आपल्याला किमोथेरपी आणि सर्जरी आणि कंचितच रेडिओथेरपी देऊन आपण त्याला पूर्णपणे बरं करू शकतात. आजच्या टायमाला आपण मोर दॅन 90% पेशंटला लिम्ब साल्वेज सर्जरी करतात, तर त्यांच्या जीवनशैली, बॉडी इमेज पण एकदम फक्त 3-6 महिन्याचा जेव्हा ट्रीटमेंट चालतो तेव्हाच त्यांचा डेली रुटीनमध्ये इफेक्ट होतो. नंतर ते आपल्या डेली रुटीनमध्ये जाऊ शकतात. अतिशय महत्त्वाचं होतं सर, खूप सुंदर पद्धतीने आपण सांगितलं. मग उपचारानंतर रुग्णांना सर कोणत्या कोणत्या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे? आपण सांगितलं की आउटकम बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असतो. मग त्याच्यामध्ये आहार आला, तुमचा व्यायाम आला, जीवनशैली आली आणि नियमित फॉलोअप्स, याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या सर्व गोष्टींची काळजी किती घ्यावी लागते माणसाला? ज्याप्रमाणे आपला लाईफस्टाईल चेंज होत चालला आहे, मलाही अत्यंत हेल्दी लाईफस्टाईल अत्यंत गरजेची आहे. त्याप्रमाणे ज्याला एकदा आजार झालेला आहे त्याला थोडाफार जास्त हेल्दी लाईफस्टाईलची गरज आहे. हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे जेवण एकदम चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे, टाईमवर असलं पाहिजे आणि आपल्याला प्रोटीन जास्त घेतलं तर तो जो आपण रिकव्हरी फास्ट होईल आपली, आणि कॅल्शियम घेतला तर जास्त जे इम्प्लांट आपण टाकलेला आहे तो लवकर आपल्या हाडांमध्येच, हाड त्याच्या आजूबाजूला ग्रो होतात आणि तो फिक्स होऊन जाईल लवकर. तर कॅल्शियम सप्लिमेंट घेतला तर चांगलं होईल. आपण त्याची फिजिओथेरपी घेतली, नियमित व्यायाम केला तर त्याप्रमाणे लवकर आपली बॉडी त्याला एक्सेप्ट करणार. फॉलोअप हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅन्सर होता पण काही लोकांना परत येऊ शकतो, पण आपण जर फॉलोअप बरोबर ठेवला तर त्या इम्प्लांट आपल्याला त्रास देतोय की किमोथेरपीचा साईड इफेक्ट आहे की नवीन कॅन्सर होतोय, कॅन्सर परत येतोय, ते आपण लवकर जांच करू शकतो. आपल्याला दर 6 महिन्यांनी फॉलोअप करतो आपण. एक्सरे त्या भागाचा किंवा फुफ्फुसांचा एक्सरे करून आपण पेशंटला बोलवतो आणि कधी कधी ब्लड टेस्ट पण सांगतात की ज्याच्या तऱ्हेने आपल्याला माहीत पडले की पेशंटला काही त्रास आहे का. म्हणजे पेशंट एखाद्या सर्जरीनंतर जोपर्यंत पेशंट रुग्णालयात आहे तोपर्यंत सर्व डॉक्टर्स काळजी घेतात, पण घरी गेल्यानंतर ज्या सबबी सांभाळाव्या लागतात, ज्या महत्त्वाचे तत्त्व जे सांभाळावे लागतात तेही तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून आजार जो आहे तो किती आवाक्यात आलेला आहे, किती कंट्रोलमध्ये आहे, या सर्व गोष्टींचं आपल्याला आणि त्यासाठीच पुन्हा पुन्हा ज्यावेळी फॉलोअपला बोलवलं जातं त्यावेळी फॉलोअपसाठी डॉक्टरांना पुन्हा भेटणं हे गरजेचं आहे अनेक कारणांसाठी, जेणेकरून भविष्य आपलं कुठेतरी सुरक्षित राहावं नवीन काही आजारांपासून. खूप छान पद्धतीने सांगितलं सर आपण. मग सर, आता काही अगदीच संवेदनशील असा भाग असतो की मुलांमध्ये हाडदुखी, बोन पेन्स ज्याला आपण म्हणतो, ही वाढताना आपण सध्या बघतोय. मग ही गंभीर आजाराची लक्षणं समजायची की इतर, मग पालकांनी या गोष्टी कशा ओळखाव्यात? हा अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कारण या वयामध्ये आपण कॅन्सर विचारच करत नाही. ज्या वयामध्ये हाडांचा कर्करोग होतो 10-25 वयामध्ये, आणि त्याच वयामध्ये हाड वाढतात, तर हाड वाढण्यामुळेही काही लोकांना दुखी असतात. पण हात दुखणं वेगळं आहे. हात दुखणं सतत राहतो, रात्रीच्या टायमाला जास्त होतो. जर हाड आणि एकच बाजूला असेल, कारण कॅन्सर एकच बाजूला असेल, पण हाडदुखी जे वयाप्रमाणे होतं ते दोन्ही बाजूला असणार.
आणि ते काही टाईम नंतर संध्याकाळपर्यंत बरं होईल किंवा उद्या सकाळपर्यंत नसणार, हा सतत राहतो. सतत राहिल्यानंतर हाड कमजोर पण होऊ जातात, म्हणून वारंवार फ्रॅक्चर पण होऊ शकतो. तर जर वाढणारा दुखणं असेल तो नॉर्मल पेन किलर आपण जे घेतलं त्याच्याने पेशंटला आराम भेटेल आणि ते अर्धा एक तासात किंवा 2-3 दिवसानंतर नाही राहणार. आणि जर कर्करोगांचा पेन असेल तर 2-3 आठवड्यापेक्षा जास्त चालणार. तर पालकांनी हे लक्ष द्यायचं की जर एकच ठिकाणी दुखणं असेल, तिथे काहीतरी गाठ जाणवत असेल किंवा तो रात्रीच्या टायमाला जास्त असेल किंवा तो वाढत चालत असेल आणि 2-3 दिवसापेक्षा जास्त असेल आणि 2 आठवड्यापेक्षा जास्त गेला तर आपल्याला लगेच काहीतरी हा रेड फ्लॅग साईन पकडून लगेच काही डॉक्टरांना भेटायचं. खूप छान. महत्वाचं याच्यातलं एक गोष्ट होती की ते वय वाढतं असतं आणि ह्या वयात कुठेतरी कर्करोगाची लक्षणं 10 वर्षानंतर 10 ते 25 जे वयोगट सांगितलं हे वाढणारं वय आहे. अशा वेळी वाढण्याच्या एका नॉर्मल नैसर्गिक प्रक्रियेचा भाग हाडं दुखणं असू शकतं, पण ते त्याचंच आहे की नाही याचं कुठेतरी शंका निरसन करून घेणं. जर ते वारंवार होत असेल आणि जास्त काळापर्यंत जर टिकत असेल, जास्त वेळ तो आजार राहत असेल आणि उपचार घेऊन सुद्धा त्यामध्ये फरक पडत नसेल, तर मग कुठेतरी आपल्याला शंका घेऊन ते तज्ज्ञांचा सल्ला घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सर, मग हाडांच्या कर्करोगाबाबत अनेक गैरसमज प्रत्येक रोगाबाबत असतात, पण हाडांच्या कर्करोगाबाबत पण आपण बघतो समाजामध्ये अनेक गैरसमज प्रचलित आहेत. ही गैरसमज कोणती आहेत हे आपण समजावून सांगा आणि त्यामागील सत्य काय आहे? पहिली गैरसमज म्हणजे दुखापिटेने कॅन्सर होतो. दुखापिटेने कॅन्सर होत नाही. आपल्याला दुखापिटामुळे माहीत पडतं की तिथे गाठ पण आहे किंवा फ्रॅक्चर झाल्यावर आपल्याला माहीत पडतं की कॅन्सर आहे. दुसरी गैरसमज म्हणजे की लहान मुलाला कॅन्सर होऊ शकत नाही, म्हणूनही आजार लेट सुरू होतो. निदान माहिती लेट उशिरा होतो आणि आपल्याला ट्रीटमेंट लेट सुरू होतो. तर हा कॅन्सर याच वयामध्ये होतो. बाकीचा कॅन्सर मान्य आहे की जास्त वयामध्ये होतात, पण हा कॅन्सर याच वयामध्ये होतो, म्हणून आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि बायोप्सी नाही करायची, बायोप्सीने तो पसरतो, तर हे फॉल्स आहे. बायोप्सीशिवाय डॉक्टर पुढे उपचारच करू शकत नाही, कारण मला हेच नाही माहीत पडणार की तो कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे. तर बायोप्सी अत्यंत गरजेची आहे. आणि हा बरं होऊ शकत नाही किंवा ह्याच्याने हातपाय कापूनच जाणार तर आपण जाऊच नाही हॉस्पिटलमध्ये, अशी पण लोकांमध्ये गैरसोय आहे. ती अगोदर होती, आता बरं होऊ शकतो आणि 90% पेशंटचा लिंब पण वाचवू शकतो. तर हातपाय आपण वाचवू शकतो. तर जलद माहीत पडलं आपल्याला तर आपण पेशंट लवकर बरं करू शकतो आणि त्यांचा लिंब पण वाचवू शकतो. खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगितलं सर. आणि महत्त्वाचा भाग त्याच्यामधला असा की बायोप्सी किती महत्त्वाची आहे. म्हणजे बायोप्सी टाळण्याचा प्रयत्न त्याचाच गैरसमज आहे की त्याच्यामुळे पसरतो, हे साधारणत खोटं आहे. नक्कीच या गैरसमजातून नक्कीच लोकांनी बाहेर यावं. किंवा कोणताही तो कॅन्सर असेल तर बायोप्सी ही पुढच्या उपचाराची एकंदरीत रूपरेषा ठरवण्यासाठी तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते कुठेतरी हा गैरसमज नक्कीच मनातून काढून टाकावा प्रेक्षकांनी. सर, मग आपला बराचसा प्रेक्षक हा ग्रामीण भागातील प्रेक्षक आहे. मग ग्रामीण भागातील नागरिकांनी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी कोणती लक्षणे ओळखून रुग्णाला वेळेत तज्ज्ञांकडे पाठवावे? आज जर त्यांचा पेन 2 आठवड्यापेक्षा जास्त असेल तर काहीतरी चुकीचा चालला आहे, किंवा ते रात्रीला जास्त असेल तर काहीतरी चुकीचा चाललं असेल. जर बाळांचं वजन वाढत नाही आहे किंवा ते कमी खात असेल तर काहीतरी चुकीचं चाललं आहे. कधी कधी एविंग सार्कोमा जसं कर्करोगांमध्ये ताप पण येऊ शकतो. तर कमी ताप असं दर दिवशी संध्याकाळी येत असेल तर तेही एक साईन आहे की आपल्या बालकाला काहीतरी वेगळं चाललं आहे. तर आणि तो सतत जेवण नाकारत असेल किंवा खात नसेल तर काहीतरी वेगळं चाललं आहे. आपल्याला लगेच जवळच्या डॉक्टरांकडे जायचं आणि एक एक्सरे करून घ्यायची. नक्कीच अतिशय सोपं करून आपण सांगितलं सर. मग सर, आता आपण शेवटच्या वळणावरती आहोत या कार्यक्रमाच्या. मग तिथे महत्त्वाचं आहे की रिसर्च अँड ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो की संशोधन आणि उपचारांच्या क्षेत्रात भारताने एक अतिशय मोठी प्रगती केलेली आहे. विशेषतः आपण जिथे आहात टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई, इथे कोणती उल्लेखनीय प्रगती आणि साधारण आधुनिकता या गोष्टीमध्ये आपण पाहिली आहे?
मी फॉर्च्युनेट आहे की टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काम करायला संधी भेटली. टाटा मेमोरियल हॉस्पिटल अगोदर जेव्हा प्रोस्थेसिस आले होते तेव्हा आपल्याला जर्मनीवरून इम्पोर्ट करावे लागत होते आणि ते भरपूर टाईम घेत होते इंडियापर्यंत पेशंटची साईजचा येईपर्यंत. म्हणून आपण मेगा प्रोस्थेसिस नावाचा प्रोस्थेसिस डिझाईन केला आणि आता फॉर्च्युनेटली तो इंडियाच्या बाहेर जातो आणि बाकी लोकांनाही संधी भेटते जे प्रोस्थेसिस आपण डिझाईन केलं आहे टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांना त्याचा लाभ घेता येतं आणि आपल्याला पेशंटला कमी दरात प्रोस्थेसिस भेटायला सुरुवात झाली आणि लवकर प्रोस्थेसिस भेटायला सुरुवात झाली. तर हा लिम्ब साल्वेज सर्जरीमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट गोष्टी होती जी टाटा हॉस्पिटलमुळे झाली आहे. आपल्या पेशंटला कमी दरात मेगा प्रोस्थेसिस भेटतो जी अगोदर इम्पोर्ट करावे लागत होते आणि भरपूर टाईम घेत होते. दुसरा एक आहे आपल्याकडे प्रोटॉन थेरपी आहे जी रेडिओथेरपीची ॲडव्हान्स रेडिओथेरपी आहे ज्याच्याकरिताने आपण पेशंटला कॅन्सरच्या आजूबाजूचा सॉफ्ट टिश्यूला कमी डोस रेडिएशन करतो तर सेकंडरी परिणाम सेकंडरी कॅन्सरचे चान्सेस कमी होतात आणि साईड इफेक्ट्स पेशंटला कमी होतात, इझिली टॉलरेबल होऊ शकतात. जी किमोथेरपी आहे त्यातही आपण थोडीफार चेंजेस केली आहे ताकी आपल्या मेजॉरिटी पेशंट त्याचा बेनिफिट घेऊ शकतात आणि आपल्याला कमी रिसोर्समध्येही आपण जास्त पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकतो. म्हणून आपण असं किमोथेरपी डिझाईन केली की ज्याच्याने पेशंटला ॲडमिशन लागत नाही आणि इंटेन्स मॉनिटरिंग लागत नाही. तर आपण जास्त पेशंटला आउट पेशंट बेसिसवरतीच ट्रीटमेंट देऊ शकतो आणि ज्याच्याकरिता जास्त पेशंटला फायदा होतो आणि जास्त पेशंटला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. खूप छान, मस्त होतं हे सर. म्हणजे कुठेतरी संशोधनाच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की टाटा मेमोरियलमध्ये जे प्रोस्थेटिक्स डिझाईन केले गेलेले आहेत त्याचा कुठेतरी परिणाम म्हणजे आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी जे मेक इन इंडियाची जी हाक दिली आहे त्याला कुठेतरी अनुसरून या गोष्टी घडतायत याबद्दल नक्कीच आनंद वाटतो आणि खूप समाधानही वाटतं की आपल्या इथेच जेव्हा त्या गोष्टी डिझाईन केल्या जातात, बनवल्या जातात, कुठेतरी आर्थिक बोजा जो रुग्णांवरती पडतो तो सुद्धा अतिशय कमी होतो आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे भारतासारख्या ठिकाणी. सर, आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे आहोत की हाडाचे जे कर्करोग आहे जनजागृती महिन्यानिमित्त आपण हा बोलतोय, तर मग प्रेक्षकांसाठी प्रतिबंध असेल, वेळेवर निदान असेल आणि आशादायी उपचार याविषयी आपण कोणता आशादायी चित्र आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता जाता जाता? हा जुलै महिना अवेअरनेससाठी आहे तर सगळ्यांना अवेअरनेस झाली पाहिजे. आता कर्करोग असं नाही आहे की काही लोकांना होतो, आता ते भरपूर लोकांना होत जसं आपली लाईफस्टाईल चेंज होत चालली आहे भरपूर लोकांना होतं. तर सगळ्यांनी लक्ष द्यायची की काही आपल्याला जीवनशैलीमध्ये डिफरंट वाटलं की आणि काही सिम्पटम जर 2 आठवड्यापेक्षा जास्त होत असेल तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं. असं नाही आहे की कॅन्सर झाला म्हणजे अंत आहे. एवढी सगळ्या कॅन्सरमध्ये एवढी सायन्स फोरफ्रंटवर आली आहे की आपण बरं करू शकतात. स्पेशली हाडान कॅन्सर हे मलाही खूप मेरे भी दिल के करीब है कि इसमें बहुत सारे पेशेंट्स ठीक हो जाते हैं. जर जास्त पेशंट ठीक बरं होऊ शकतात तर अशा कॅन्सरला आम्ही पण दिल जान लावतो की अशा पेशंटला उपचार भेटलाच पाहिजे आणि तो बरं झालाच पाहिजे. काही पेशंट गायब होऊन जातात जेव्हा त्यांना सांगतात की हातपाय कापावंच लागेल. तर आम्हीही प्रयत्न करतो की पेशंटला असं नाही बोलावं लागेल की कापावंच लागेल आणि जर आम्ही बोलतो तर काहीतरी कारण असेल. की मी वारंवार बोललं की 80-90% पेक्षा जास्त पेशंटला आम्ही पण प्रयत्न करतो की आजच्या टायमाला लिम्ब साल्वेज सर्जरी होईल असं करू आणि पेशंटला पण आयुष्यभर जगायचं आहे तर नॉर्मल लाईफ जगायला पाहिजे. तर ज्या 10-15 पेशंटला आम्हाला बोलावं लागतो की नाही तुमचा हातपाय कापावा लागेल ते आमचीही मजबुरी आहे ती समजून घ्यायची आणि त्याच्याने गायब नाही व्हायचं की आणि नंतर ते 2-3 महिन्यानंतर येतात तेव्हा आजार खूप वाढलेला असतो. तर टायमावर निदान आणि बरोबर उपचार जसं की किमोथेरपी, सर्जरी आणि रेडिओथेरपी 2 किंवा 3 गोष्ट लागतातच पेशंटला. जसं मी अगोदर पण उदाहरण दिलं की एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी तिन्हीची गरज आहे. तसंही मलाही तिन्हीची किंवा 2 किंवा 3हीची गरज आहे पेशंटला पूर्णपणे बरं करण्याची. तर पेशंटला वाटतं की शल्यक्रिया झाली म्हणजे मी बरं झालं तर तेव्हा फिजिओथेरपीचं पण तेवढंच इम्पॉर्टंट रोल आहे जसं आपण डिस्कस केला. तर तिन्ही गोष्टीची पेशंटच्या अत्यंत गरज आहे. म्हणून आपण मल्टीडिसिप्लिनरी टीम लागतं याला. बायोप्सी पण बरोबर ठिकाणी झालं पाहिजे. जसं शल्यक्रिया ज्या रस्त्याने होणार आहे त्याच ठिकाणी झाली तर आपण ते बायोप्सीचा ट्रॅक पण काढू शकतो. तर
early planning and early diagnosis will lead to good number of patients being cured and good lifestyle. And with rehabilitation आपल्याला माहीत पण पडणार नाही की किती पेशंट कोण पेशंट आहे कोण पेशंट नाही आहे असं पण आपल्याला जाणवता येणार नाही. 2-4 वर्ष झाले की ट्रीटमेंट नंतर आपण ओळखून येऊ शकत नाही की हा माझाच पेशंट होता का. कधी कधी मला पण तसं आश्चर्य झालेलं आहे. खूप छान सर. अगदी व्यापक विषय आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा असल्याकारणाने अतिशय सोपं, स्पष्ट आणि शास्त्रीय पद्धतीने आपण जे हाडांच्या कर्करोगाविषयी जी मौल्यवान माहिती दिली त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या हॅलो डॉक्टरच्या टीमतर्फे आणि तमाम प्रेक्षकांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. आपण आल्याबद्दल नक्कीच धन्यवाद सर. मित्र, एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की जागरूकता हीच संरक्षणाची पहिली पायरी आहे आणि वेळेवर निदान हीच उपचाराची गुरुकिल्ली आहे. याच सकारात्मक वळणावरती आज आपण या भागाची सांगता करत आहोत. पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये नवीन विषयांसह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, सजग रहा. नमस्कार. नमस्कार.